धम्मपदातली 91वी गाथा आणि अरहंत वग्गातली दुसरी गाथा. उयुञ्जन्ति सतिमन्तो न निकेते रमन्ति ते हंसावपल्ललं हित्वा ओकमोकं जहन्ति जहन्ति ते. आता तुम्हाला जे अनुवाद पाठवलाय तो जसा आहे तसा आधी वाचतो, परंतु त्याच्यातून काही गोष्टी आपल्याला आपापच चर्चेला येतात. ते आपण पाहूया. स्मृतिमान उद्योग करीत राहतात, ते घरात राहत नाहीत. ज्याप्रमाणे हंस क्षुद्र जलाशय सोडून जातात, त्याप्रमाणे ते घरदार सोडून जातात, असा याचा अर्थ केलेला आहे. आता का असं म्हटलेलं आहे? घरदार का सोडावं लागतं आणि घरदार सोडण्याचा अर्थ काय? घरदार सोडण्याचा अर्थ काय आणि ते का सोडावं लागतं? हंस जलाशय सोडून जातात, क्षुद्र जलाशय सोडून जातात. हंसाव पल्ललं हित्वा. पल्ललं म्हणजे बहुधा जलाशय. आता हंस कोणी पाहिला असेल तर मला माहिती नाही, मी तरी नाही पाहिला. आणि हंसाचं जलाशय सोडून जाणं म्हणजे काय याचा अर्थ मला तरी माहिती नाही. म्हणजे अर्थ, शब्दशः अर्थ आला लक्षात, परंतु हंस कोणी पाहिला असेल तर सांगा त्यांनी मला, किंवा हंसाला जवळून पाहिले आणि तो जलाशय सोडून जातो असं कोणी असेल ग्रामीण भागाशी परिचित असलेलं किंवा अशा याच्याशी परिचित असलेलं, तर त्यांनी मला सांगावं. हंस पाहिलेला आहे बा. हंसाचं अजून एक लक्षण आहे, ते हंस हा काय म्हणतात, निरक्षीर विवेक त्याच्यामध्ये असतो. म्हणजे निरक्षीर म्हणजे दुधात पाणी जर असेल तर तो दूध दूध फक्त पितो, पाणी सोडून देतो, असंही म्हटलेलं आहे. पण ते आपण कधी ते पाहिलं नाही, म्हणजे मी तरी पाहिलं नाही. हो, मी पाहिलंय. हा. मी पाहिलंय. हंस पाहिला का? अच्छा अच्छा. अच्छा, हा. तुम्ही आता ग्रामीण भागात तुम्ही आता नदीच्या किनाऱ्यावरच राहता जवळपास. आणि नाही सर, आपले इंगळे सर आहेत ना, आम्ही पक्षी मित्र आहेत ना ते. तर हा. आम्ही पक्ष्यासाठी ह्याला गेलो होतो, आपलं भिगवणच्या तलावावर. तर तिथून बाहेर देशातून हंस येतात. अच्छा 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 अच्छा. हा. बरोबर. मी कधी पाहिलं नाही तो. म्हणजे आता फोटोत वगैरे असं पाहिलेलं आहे समजा, किंवा व्हिडिओमध्ये, पण प्रत्यक्ष नाही पाहिला. आणि हे जलाशय सोडून जाणं म्हणजे काय हे पण माहिती नाही. अं, कधी पाहिलं नाही, त्यामुळे त्याच्याविषयी बोलता येणार नाही. परंतु आता कसं आहे, आता बुद्धांची जी उदाहरणं आहेत ही सगळी निसर्गरम्य ठिकाणचीच आहेत, जंगलाशी संबंधित आहेत, आता हंसाशी संबंधित आहेत, जलाशयाशी संबंधित आहेत, पर्वताशी संबंधित आहेत, वृक्ष वेली याच्याशी संबंधित आहेत. तो काळ जो होता तो आणि किंवा ते त्या परिसराशी कनेक्टेड होते. त्या परिसरातच त्यांचं वास्तव्य असायचं, राहणं असायचं. त्यांचे वर्षावास पण नैसर्गिक ठिकाणीच असायचे, जसं जेतवन. जेतवन म्हणजे वनच होतं, ते मोठं जंगल. आत्ता पण काही अंशी ते आहे तिथं. तेव्हासारखं नसलं तरी आत्ता ते आहे काही अंशी. श्रावस्तीला गेल्यावर ते लक्षात येतं. आणि मग तिथे ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या सहजपणे दृष्टीस पडतात, आणि त्यामुळं बुद्धांनी तशी उदाहरणं दिलेली आहेत. अं, स- उयुंजंती. आता उयुंजंती म्हणजे उद्योग करणे, म्हणजे प्रयत्न करणे. सती म्हणतो. आता हे सती म्हणतो म्हणजे सती, हा सती शब्द आहे. आता तिथं चुकून दुसरी वेलांटी दिलेली आहे, ती चुकीची आहे. सती म्हणतो म्हणजे सतीमान, जागृत, ती पहिली वेलांटी असायला पाहिजे असं मला वाटतं. तर ती
आपण पहिलीच गृहीत धरायची. सती म्हणतो म्हणजे सतीमान, जो जागृत आहे, उद्योगशील आहेत, म्हणजे सतत प्रयत्न करतो, म्हणजे त्याला साधना म्हणता येईल आपल्याला. साधना. उयून जयंतीचा एक अर्थ साधना पण केलेला आहे. आणि निर्वाण प्राप्तीसाठी साधना. साधना कशासाठी? तर अर्हत बनण्यासाठी, अर्हत होण्यासाठी. तर अर्हताचं एक लक्षण निर्वाण आहे, म्हणजे दुःखमुक्ती मिळालेली आहे. त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. सगळे आता अर्हताचीच लक्षणं आहेत अर्हंत वग्गामध्ये. तर ते त्याच्यासाठी प्रयत्न करतात. कसे प्रयत्न करतात? सावधानपूर्वक, सतिमान होऊन, जागृत राहून ते अ, उयंजनती प्रयत्न करतात. पुढे म्हटलेलं आहे ते न निकेते रमंती. निकेत म्हणजे घर. घरामध्ये ते रमत नाहीत. कारण जसं आपण त्यावर आपण थोडीशी डिटेल चर्चा केली, थोडी केली चर्चा, की घरात राहून आपण साधना हवी तशी करू शकत नाही, पाहिजे तशी करू शकत नाही, किंवा परिणामकारक करू शकत नाही. आपण असं बसू शकतो, पाहू शकतो, परंतु जी मनाची स्थिरता, मनाची शांती, ही आपल्याला घरामध्ये मिळणं थोडंसं अवघड असतं. कारण घर असतं. आपण याच्यावर बरीचशी चर्चा केलेली आहे. म्हणून गृहस्थी लोकांना खूप मोठं चॅलेंज असतं हे. असा प्रयत्न करणं हे घरात राहणाऱ्यांना एक प्रकारे आव्हान असतं. आणि भिक्षूंना पण ते आव्हान असणार आहे. कारण घर जरी सोडलं तरी ते ह्या कायेच्या गुहेमध्ये उतरतात का, त्याला ते सापडणार आहे. नाहीतर तिकडच्या घरातून निघाले आणि नुसतं विहारात वास्तव्य केलं किंवा कुठेतरी वास्तव्य केलं आणि फक्त चिवर घातलं, परंतु व्यवहार मात्र इतर लोकांसारखेच जर असतील, तर मग त्यांनाही कठीणच आहे ते. पण गृहस्थांना जास्त कठीण आहे, कारण गृहस्थ हा कंपल्सरी घरातच राहतो, त्याला राहावंच लागतं. त्यामुळे त्याच्यासाठी हे कठीण आहे. परंतु असं म्हटलेलं आहे का, ज्यांना अर्हतपद प्राप्त करायचंय, ज्यांना पूर्ण दुःखमुक्त व्हायचंय, त्यांनी तसा प्रयत्न केला पाहिजे. त्यातला एक प्रयत्न म्हणजे थोडंसं, आता हे गृहत्यागच आहे. हे घरात रमत नाहीत असं म्हटलेलं आहे. न निकेते रमंती ते. ते घरामध्ये रमत नाहीत. आता इथं गृहत्याग नाही म्हटलं त्यांनी परत. ते गृहत्याग करतात असं नाही म्हटलं. ते घरात रमत नाहीत. म्हणजे घरात आहेत ते. म्हणजे ते गृहस्थी असू शकतात, पण ते घरात रमत नाही. कारण काही बुद्धांच्या काळात काही अर्हत हे गृहस्थ पण झालेले आहेत. काही गृहस्थ पण हे अ, अर्हत झालेले आहेत. याच्यात फक्त भिक्षुच झाले असं नाही, इतर लोक पण अर्हत झाले. कारण ती साधना करण्याशी संबंधित ती गोष्ट आहे. आणि मग ते हंसा व पल्ललं हित्वा, ज्याप्रमाणे हंस हा याचा त्याग करतो, जलाशय सोडून जातो. म्हणजे असे पण म्हटलेलं आहे, जलाशय सोडणं म्हणजे तिथेच जागेवरच पोहत बसणं, तिथंच एन्जॉय करणं. हंस हा उंच उडतो. आपण याच्यात का होईना पाहिलेलं आहे, व्हिडिओत पाहिलेलं आहे, किंवा याच्यात पाहिलेलं आहे, फोटोमध्ये तसे चित्र दाखवतात. ते उंच उडणं म्हणजे मुक्तीची अवस्था आहे ती. एकाच ठिकाणी अडकून नाही. जलाशयात पोहणं चांगलं आहे म्हणून तिथेच डुंबून राहणं, तिथेच एन्जॉय करणं असं नाही ते. तर मुक्त होण्याचा पण ते जसं अं, ते तसा तसा संकेत आहे तो, की कधी कधी मुक्तपणे बाहेर पडलं पाहिजे.
उंच भरारी घेतली पाहिजे. केवळ त्या पाण्यात डुंबून राहणं योग्य नाही, असे पण त्याच्यातून काही संकेत आपल्याला मिळतात. ओकम ओकं जहंती ते. जयंती म्हणजे परत सोडणं आहे. ओकमोकंग म्हणजे घर, हा शब्द आधी आलेला आहे आपल्याला. तर ते गृहस्थी लोक, म्हणजे ते गृहस्थी धर्म म्हणजे घर घर सोडून ते निर्वाण पथासाठी, निर्वाण पदावर किंवा अरहत पदासाठी ते गृहस्थी धर्म सोडतात, म्हणजे घर सोडतात, असा हा थोडा मी शब्दार्थ पाहतोय. शब्दार्थ पाहत पाहत मी तुमच्याशी बोलतोय. पण सरळ सरळ याचा अर्थ आहे की जे अर्हत असतात ते जागृत असतात, जागृतपणे प्रयत्न करतात. घरामध्ये ते रमत नाहीत. हंस जसा जलाशय सोडून जातो, त्याप्रमाणे हे अर्हत देखील घरामध्ये न रमता अर्हत पदाच्या प्राप्तीसाठी, अर्हत बनण्यासाठी, दुःखमुक्त होण्यासाठी, निब्बाण प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, असा या गाथेचा सर्वसाधारण अर्थ आहे. आता यातला एक एक गोष्ट आपण जर थोडीशी विचाराला घेतली, चिंतनाला घेतली, तर जागृत प्रयत्न हा पहिला शब्द आलेला आहे. प्रयत्न आहेत, परंतु सतिमान राहून, जागृत होऊन. नुसते प्रयत्न नाही महत्वाचे, काय प्रयत्न चालू आहेत हे समजलं पाहिजे. आणि हे समजणं सतीला शक्य आहे, जागृतीला शक्य आहे. आपण काय करतो, काय प्रयत्न करतो. आता प्रयत्न करणं याला अजून एक शब्द आहे अष्टांग मार्गातला, तो म्हणजे व्यायाम शब्द आहे. सम्मा वायामो, हे जे 6वं अंग आहे, सम्मा वायामो, तर त्याच्यातही सम्मा व्यायाम आहे, म्हणजे योग्य प्रयत्न आहेत. नुसते प्रयत्न आहेत, असे प्रयत्न जे आपल्याला पुढे नेतील, अरहत पदाकडे नेतील, निब्बाणाकडे नेतील, असे प्रयत्न, कसेही प्रयत्न नाही. आणि पुन्हा त्या अष्टांग मार्गामध्ये जसं लगेच सती जोडून आलेली आहे, सम्मा व्यायामानंतर लगेच सती आलेली आहे, तसं इथं प्रयत्नानंतर लगेच सती आलेली आहे. म्हणजे याचा संबंध अष्टांग मार्गाशी पण आहे. सम्यक व्यायामामध्ये, प्रयत्नामध्ये 4 प्रकारचे प्रयत्न सांगितलेले आहेत. जसे आता सब्ब पापाचं अकरणं, म्हणजे पापकर्म न करणं, आणि कुशल कर्म करणं, म्हणजे पापकर्म न करणं, नव्यानं पापकर्म न करणं, आधी झालेले असतील, आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्याच्यातून बाहेर पडणं, जुन्या वाईट कर्मातून बाहेर पडणं, नवीन वाईट कर्म करायचं नाही, चांगलं कर्म करायचं, आणि जे केलेलं आहे ते जतन करून ठेवायचं, म्हणजे ते पुन्हा पुन्हा करायचं. असे 4 प्रकारचे व्यायाम सांगितलेले आहेत. वाईट टाळणं, आधी केलेलं असेल तर त्यातून बाहेर पडणं, पुण्यकर्म करणं म्हणजे चांगलं कर्म करणं, आणि केलेलं कर्म जतन करून ठेवणं. आता या सगळ्याला सतीची आवश्यकता आहे. कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की हां, हे असं असं आचरण केलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. परंतु सती नसेल, भान नसेल, म्हणजे स्मृती नसेल, तर विस्मृती असते. म्हणजे आणि विसरून जाणं हा मनाचा फार मोठा कनेक्टेड गुणधर्म आहे, तो विसरून जाणं. आणि ते विसरून का जातं, मन का विसरतं, तर मनामध्ये हजारो लाखो विषय आहेत, संस्कार आहेत, आणि त्या संस्कारांच्या जाळ्यामध्ये मन अडकलेलं असतं. आणि त्यामुळे त्याला एखादा छोटासा संकल्प जर असेल ना, भले तो महत्त्वाचा असो, पण तो छोटासा संकल्प त्याच्या लक्षात राहत नाही. तो त्या
बाकीच्या जाळ्यामध्ये तो गुंतून पडतो किंवा वाहत जातो. आणि त्याच्यामुळे छोटे मोठे संकल्प हे आपल्या लक्षात राहत नाही. त्यामुळे आपण ठरवतो, पण ते आपल्याकडून होत नाही. तर छोटा संकल्प, महत्वाचा संकल्प, सुरुवातीला तो छोटा असतो, परंतु त्याच्यावर पुन्हा 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 वर्क करून त्याची व्याप्ती इतकी वाढली पाहिजे का त्या संकल्पातून ते जे करायचं ठरवलेलं आहे त्याच्यातून आपलं मन कधीही अलिप्त होता कामा नये. म्हणजे त्या संकल्पाच्या प्रवाहात उतरता आलं पाहिजे. जसं आता इथं काय संकल्प आहे, अर्हत बनणे हाच संकल्प आहे. निब्बाण प्राप्ती करणे हाच संकल्प आहे. त्या निब्बाण प्राप्तीसाठी जसं आपण काल 10 बंधनांचा थोडासा विचार केला, त्या बंधनांवर आपल्याला काम करावं लागतं आणि त्याच्यातून बाहेर सुटका करून घ्यावी लागते. जसा हंस जलाशय सोडतो, तसं माणसाचं मन जे आहे त्या बंधनातच जास्त पोहत असतं, रमत असतं. मीपणामध्ये किंवा डाऊट्समध्ये किंवा कर्मकांडामध्ये, कामछंदामध्ये, व्यापादामध्ये, अं, रूपराग म्हणजे आकाराची तृष्णा, निराकाराची तृष्णा, रूपराग, अरूपराग, मान आहे, फटीग आहे आणि अविद्या आहे. याच्यामध्येच माणूस त्यामध्ये जास्त रमतो किंवा ही बंधनं माणसाला बंधनात ठेवतात, म्हणजे मनाला बंधनात ठेवतात आणि त्याच्यामुळे मुक्ती लवकर मिळत नाही, सुटका लवकर मिळत नाही. म्हणजेच आपण दुःखात जगतो, यातनांमध्ये जगतो, तणावात जगतो, टेन्शनमध्ये जगतो. तर ते कसं सुटायचं हाच महत्वाचा मुद्दा आहे आणि ते एक एक करून आपल्याला ते काम करावं लागतं. पण आधी सगळ्याची सती पाहिजे. सती म्हणतो म्हणजे आधी या सगळ्याचं भान पाहिजे की आपण कशात अडकलो. आपण कशात अडकलो. आता आपण म्हणजे कोण? आपण म्हणजे हे जैविक अस्तित्व, हे जिवंत शरीर. आणि ते जिवंत का आहे तर त्याच्यामध्ये चित्त आहे, त्याच्यामध्ये मन आहे, जाणीव आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण अडकलो म्हणजे हे जीवन अडकलंय. म्हणजे ते यातनांमध्येच अडकलेलं आहे. ते जन्मही यातनांमध्येच घेतं. पुन्हा पुन्हा तो विषय येतो. लहान बाळ रडतं जन्मल्याबरोबर, यातना आहेत. जीव घेण्या यातना आहेत त्या. मग तिथे दुःख आहे. मृत्यूच्या वेळेला दुःख आहे. जन्म आणि मृत्यूच्या मधलं हे जीवन जे आहे याच्यातही बरंचसं दुःख आपल्याला भोगावं लागतं. पण ते भोगावं लागतं ही खरं म्हणजे सक्ती नाही आपल्यावर. पण आपल्याला जीवनाचं भानच नाही, जगण्याचं भानच नाही. ते कळतच नाही. त्याची सतीच नाही. तर त्याच्यातून सुटण्यासाठी, त्या यातनांमधून, दुःखामधून सुटण्यासाठी, म्हणजे 10 बंधनातून सुटण्यासाठी जे प्रयत्न करायचे असतात, ते प्रयत्न कसे करायचे हे जाग नसल्यामुळं, अविद्येमुळं, म्हणजे विद्या नाही, ते कळत नाही. कारण त्याचं भान नाही. ते भान नाही म्हणजे ते दिसत नाही, समजत नाही आणि म्हणून प्रयत्न पण कळत, आपल्याला काय करायचे ते कळत नाही. आणि मग त्याच बंधनात आपण काय म्हणतात, एक प्रकारची तडफड चाललेली असते. त्या तडफडीतच आपण अं, जगतो. त्याच्यातून तात्पुरतं सुटण्यासाठी आपण काहीतरी, आपली हालचाल चाललेलीच असते, आपली धडपड धावपळ चाललेलीच असते. परंतु त्याच्यातून पूर्ण सुटका करून घेणं म्हणजे अरहंत, निब्बाण, त्याच्यातून पूर्ण सुटका करून घेणं हे वेगळं कौशल्य आहे, वेगळा प्रयत्न आहे. आणि त्याच्यासाठी सतीमंतो असणं म्हणजे सतीमान असणं म्हणजे जागृत असणं या जीवनामध्ये.
म्हणून याला आपण आनापान सती, श्वासाच्या पातळीवर सती, कायेच्या पातळीवर सती, जाणीवांच्या पातळीवर सती, चित्ताच्या पातळीवर सती, मनोधम्मांच्या पातळीवर सती. याला जे हे हे जे इंद्रियजन्य जग आहे, आपलं जे जग आहे, आपलं जे जगणं आहे, हे इंद्रियाशी कनेक्टेडच आहे. पाहणं, ऐकणं, गंध, चव आणि त्वचेला होणारा स्पर्श, हा सगळा आतला जिवंतपणा आहे. जगणं म्हणजे जिवंतपणा आहे. याच्यात आपलं जीवन आहे आणि याच्यात सगळी बंधनं आहेत, याच्यात सगळं दुःख आहे आणि ह्याच्यातच दुःखमुक्ती पण आहे, ह्याच्यातच अरहत पण आहे. हे सगळं याच्यातच आहे. म्हणून त्याचं भान आलं पाहिजे. म्हणून सती महत्वाची आहे. आणि सतीपूर्वक प्रयत्न अं, कामी येतात. सतीपूर्वक प्रयत्नांचे योग्य परिणाम आपल्याला अनुभवाला येऊ शकतात. तर अशा प्रकारे हा साधनेशी संबंधित मुद्दा आहे. याच्यावर आपण जवळपास दररोजच थोडंफार थोडंफार बोलत असतोच, चिंतन करत असतो आणि कधी कधी त्याच्यावर आपण डिटेल चिंतन केलेलं आहे. परंतु अजून एक कमतरता आहे, राहिलेली आहे आपली. आपल्याला एकत्र येऊन अं, सती शिबिर घेतलं पाहिजे, ज्याला आपण जागृतीची कार्यशाळा म्हणतो. सती शिबिर घेतलं पाहिजे, म्हणजे ते टप्पे आपल्याला क्लिअरली लक्षात येतील. कारण तिथं आपली प्रॅक्टिस असणार आहे. इथं आपण प्रॅक्टिस घेऊ शकत नाही. इथं आपण प्रॅक्टिस घेऊ शकत नाही आणि तसं वातावरण पण नाही. तुम्ही आता कुठं आहात मला माहिती नाही, मी कुठं आहे तुम्हाला माहिती नाही, आपण समोरासमोर नाही प्रत्यक्षात. आणि काही लोक तर संपूर्णपणे 100% या सत्रामध्ये पण राहू शकत नाहीत, ऑनलाईन सुद्धा. कारण आता बाकीची कामं चाललीत, कोणाला कामावर जायची काही, कोणी प्रवास करतंय, कोणी कसं आहे, कोणी कसं आहे. आणि बहुतेक सगळेजण घरात आहेत. आणि घरात काय आहे हे आपण चर्चा केलेली आहे. त्यामुळे घरात राहून या गोष्टी जमत नाही. त्यातही गाथा तेच सांगते, न निकेते रमंती. घरामध्ये रमून आपण जागृत जागृतीचा सतीचा अभ्यास अभ्यास म्हणून नाही करू शकत. एकदा तो अभ्यास पूर्ण झाला, ते शिक्षण पूर्ण झालं, प्रशिक्षण पूर्ण झालं, म्हणजे ट्रेनिंग, की मग आपण घरात असो किंवा बाहेर असो किंवा कामात असो, प्रवासात असो, कुठे असो, आपल्याला मग भीती नाही. परत खाली घसरण्याचा मुद्दा येत नाही. परत तिथे येण्याचा मुद्दा नाही. त्यामुळे पुन्हा ते जुने परिणाम आपल्याला भोगण्याची आवश्यकता राहत नाही. तर ती आपली थोडी कमतरता आहे. अजून तरी मनासारखं आपलं शिबिर झालेलं नाही. झालेत आपले काही वर्कशॉप, 1 दिवसाचे, 2 दिवसाचे, 5 दिवसापर्यंत नेलेले आहेत ते. आता याच्यातले 5 दिवसामध्ये तिथे आपण खऱ्या अर्थानं काम करू शकलो नाही. खऱ्या अर्थाने ते आयडियल वातावरण नव्हतं. त्याच्यामध्ये विशाल कसबे किंवा अनिल गायकवाड, सुनंदा मस्के, त्याच्यात उपस्थित असणाऱ्यापैकी एवढे लोक होते. 1 दिवसाचं 1-2 दिवसाचं शिबिर अनिल यांच्या गावी घेतलं होतं. त्याच्यात किरण कांबळे पण होते. दिल्लीला 5 दिवसाचं शिबिर घेतलं. त्याच्यात तिकडचे 2-3 लोक होते. आणि आता जी नावं घेतली त्यातले मला वाटतं फक्त मस्के आणि अनिल होते, अनिल गायकवाड. पण आपल्याला एखादं पद्धतशीर शिबिर घेतलं पाहिजे आणि हा सतीचा अभ्यास केला पाहिजे, कारण त्याच्यावरच सगळं मला अवलंबून दिसतंय. सगळा धम्म, धम्म म्हणजे जे आपल्यात आहे ते मनोधम्म,
जे आपलं अस्तित्व समजण्याची एक क्षमता जी आहे, जी मनोधम्मामध्ये आहे, तर त्या मनोधम्मापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे अस्तित्वामध्ये उतरलं पाहिजे, जीवनामध्ये उतरलं पाहिजे. आणि त्याचं प्रशिक्षण हे पद्धतशीर प्रशिक्षण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी मग आपण बोलायला, चर्चा करायला किती दिवस चर्चा करू शकतो. पण प्रत्यक्ष काम नाही झालं, तर मग ते काम अर्धवटच राहिलं. तर ते आपल्याला घडवून आणलं पाहिजे. ते असंच होणार नाही. ते त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तर नुसतं घरात न रमता आपण सती शिबिर घेतलं पाहिजे. जागृतीच्या कार्यशाळेत आपण आयोजन केलं पाहिजे. असा आपल्या दृष्टीनं व्यावहारिक अर्थ निघतो याचा. कारण आपला तर अर्हत हा शब्द जरी खूप मोठा असला, पण ती दुःखमुक्तीची परिपूर्णता आहे. कारण ते सम्यक संबुद्धत्वाकडे जाणारीच गोष्ट आहे ती. निब्बाणाकडे जाणारी गोष्ट आहे. आणि तोच धम्माचा उद्देश आहे. धम्माचा वापर जर आपल्याला आपल्या जीवनात करून घेता येत नसेल, तर धम्माचा आपल्याला काहीच उपयोग नाही मग. ते फक्त ज्ञान होईल. आणि हे ज्ञान अनेकांकडे आहे. अनेक लोकांकडे आहे. अनेक लोक ह्या ज्ञानाचा त्यांच्यासाठी दुसराच उपयोग पण करून घेतात. असं पण आपल्याला दिसतंय आजूबाजूला. बुद्ध धम्माची शिकवणच इतकी महत्वाची आणि जीवनाशी निगडीत आहे. प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. बुद्ध धम्माचे विरोधक सुद्धा बुद्ध धम्माचा वापर करतात. बुद्ध धम्मातल्या शिकवणीचा. आणि आपल्याला तो 100% करता आला पाहिजे. कारण आपल्याला कोणताच अडथळा नाही. आपण एक मार्गी आहोत. काही लोक 2-2, 3-3 मार्गावर चालतात. त्याच्यात एक बुद्ध धम्म असतो. काही लोक हेही करतात आणि तेही करतात. काही लोक दुसऱ्या धर्मात पण त्यांच्या त्यांच्या धर्मात पण असतात. तेही कर्मकांड करतात आणि बुद्धाचंही त्यांना आवडतं. जे लोक कुठलाच धर्म मानत नाहीत, ते बुद्ध धम्माला इनडायरेक्टली मानतातच. कारण ते माणसं आहेत. माणसाशी संबंधित मनुष्य आणि मनुष्याचं मन हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. असं जसं बाबासाहेबांनी म्हटलंय, तर कोणताही माणूस असो, त्याच्यापासून बुद्ध धम्म अलिप्त होऊ शकत नाही. तो मानो नाही तर न मानो. त्यानं सद्वर्तनाचा जरी विचार केला तरी बुद्ध धम्म. त्यानं जागृतीचा विचार केला तरी बुद्ध धम्म. त्याने करुणेचा विचार केला, माणुसकीचा विचार केला तरी बुद्ध धम्म. त्याने शिलाचरणाचा विचार केला, सद्वर्तनाचा, तरी बुद्ध धम्म. म्हणजे कुठे बुद्ध धम्म माणसापासून अलिप्त होऊ शकत नाही. कारण मनुष्य आणि मनुष्याचं मन याचा संबंध याच्याशी धम्माचा संबंध आहे. पण आपला मार्ग तसा पाहिलं तर सरळ आहे. आपल्यासाठी सरळ आहे. कारण आपल्याला ह्याही मार्गावर चालून ह्याही मार्गावर चालू अशी आपली मनोवस्था नाही. जर असेल आपली कोणाची, तर ते ज्याने त्याने विचार करावा. एक मार्गी चाललं तर आपण पोहोचू शकतो. नाहीतर हेही करू, तेही करू, तेही करू, ते करून मग थोडासा बुद्ध धम्म पाहू, तर मग तेवढाच लाभ आहे. मग ते परत चौकात येणं आहे असं मी म्हणतो. चौकात उभं राहायचं आणि सगळ्या रस्त्यांचा विचार करायचा. तसं नाही होत. हे एक मार्गी चाललं पाहिजे. उयुंजंती, तर तसे प्रयत्न पाहिजेत. तशी साधना पाहिजे. आणि त्याला जागृतीची जोड पाहिजे. सती म्हणतो. म्हणून घरात न रमता याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि
पुढची जी उपमा आहे ती हंसासारखं आपण मुक्त असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये बेजबाबदार असा त्याचा अर्थ नाही, कारण आपलं जीवन ही पण आपली जबाबदारी आहे. जसं गृहस्थी असतं म्हणजे घर ही आपली जबाबदारी आहे, जर घरात गृहस्थी असेल तर. पण तरी आपली व्यक्तिगत जीवनाची जबाबदारी जी आहे ती वेगळीच आहे. गृहस्थ गृहस्थी धर्म पण पाळावा लागतो, म्हणजे गृहस्थ पण असावं लागतं, पण व्यक्तिगत जीवनाचा विचार करावा लागतो. इकडं घर सोडलं म्हणजे समजा भिक्षू झालो, तरी व्यक्तिगत जीवनाशीच त्याचा संबंध आहे परत. तुम्ही सामाजिक कार्य करा, तिथे तुमचं व्यक्तिगत जीवन तुम्हाला महत्वाचं मानावंच लागतं. तुम्ही राजकीय जीवन जगत असाल, तिथे तुम्हाला व्यक्तिगत जीवनाला महत्त्व द्यावंच लागतं. तुम्ही कुठला उद्योग व्यवसाय करा, व्यक्तिगत जीवनाला महत्त्व द्यावं लागतं. कारण आपण आपल्याला सोडून काहीच करू शकत नाही. आपलं व्यक्तिगत जीवन सोडून आपण दुसरं सगळं करू असं शक्य नाही, व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. आपण आणि जग याच्यामध्ये संतुलनच ठेवून आपल्याला कसं जीवनशैली कशी असू द्या, आपलं व्यक्तिगत जीवन आणि व्यावहारिक जीवन, मग ते कौटुंबिक असो किंवा अं, गृहत्यागाचं जीवन असो, तिथे व्यवहार आहेच आहे. कारण तिथे अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी प्रयत्न करावेच लागतात भिक्षूला पण. त्याला चिवर पाहिजे असतं, खायला पाहिजे असतं, राहायला पाहिजे असतं, औषध पाणी पाहिजे असतात. आजकाल मोबाईल आणि इव्हन गाड्या सुद्धा भिक्षू लोक चालवतात. म्हणजे त्या गरजेच्या बनलेल्या आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे फारसा काही फरक नाही. पण व्यक्तिगत जीवनाची जबाबदारी ही ज्याची त्याचीच आहे, ज्याला त्याला घ्यावी लागते, असा या एकूण याचा अर्थ निघतोय. आणि अर्हत पद प्राप्त करायचं असेल तर हंसासारखं आपल्याला मुक्तपणे विहार करता आला पाहिजे. विहार म्हणजे उडणं आहे, मुक्ती आहे. मला वाटतं इतकं इथे पुरेसं आहे.